हाय गाईज, आज माझा हा पहिलाच व्लॉग आहे आणि या व्लॉगमध्ये आपण देवदर्शनाने सुरुवात करत आहोत. तर आता आम्ही हे जे काही परिसर दिसत आहे तो परिसर आहे श्री संत भगवान बाबा गड. तर श्री संत भगवान बाबा यांचा जन्म बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा येथील सावरगाव येथे झालेला आहे. तर आमच्या अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यामधील हे जे काही श्री संत भगवान बाबा गड आहे, येथे आजूबाजूच्या गावातील सर्व लोक सतत पुण्यतिथीला, एकादशीला अशा प्रत्येक वेळेस येत असतात. तर मी फर्स्ट टाईम इथे आलेले आहे. मी कधीच श्री संत भगवान बाबांचा जो हा गड आहे हा कधीच पाहिलेला नाही. भगवान बाबांची इथे यांनी समाधी घेतलेली आहे. तर आता आपण त्यांच्या ह्या ज्या काही पादुका आहेत त्याचं दर्शन ही मुलं घेत आहेत. तर हा जो चाललेला आहे हा आतून असा रस्ता आहे छोटासा. पायऱ्यांनी आधी आपण स्टार्टिंगला खाली आलो आणि आता परत चाललेला आहे. तर तिथे विठ्ठलाचं वगैरे देखील मूर्ती होती, पण ती काही या व्हिडिओमध्ये घ्यायची चुकून राहून गेली. असं आजूबाजूचा जो हा परिसर आहे तो खूप असं मस्त झाडांनी, खूप झाडं आहेत, नारळाची झाडं, आणि बांधकाम तर भव्य असं बांधकाम आहे. म्हणजे मी तर बोलतो कोणत्याच गडावर असं इतकं छान बांधकाम, इतकं मोठं बांधकाम झालेलंच नसेल. इतका मोठा गड आहे. इथे प्रसादालय आहे, तसेच जी मुलांना इथं शिक्षण घ्यायचं आहे कीर्तनाचं वगैरे त्यांच्यासाठी देखील राहण्याची व्यवस्था आहे. आणि अजून खूप बांधकामाचं तिथं बांधकाम म्हणजे चालूच आहे. आणि ह्या ज्या काही दिसत आहेत वस्तू, ह्या श्री भगवान बाबा ज्या आहेत, आपले संत भगवान बाबा यांनी त्यावेळेस ज्या वस्तू त्यांनी वापरल्या त्या सर्व वस्तूंचा हा काय आहे संग्रह आहे. एका काचेच्या म्हणजे एका रूममध्ये आहे आणि बाहेरून अशी काच आहे आणि त्या सर्व वस्तू इथे जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि ही जी काही दिसते ती गाडी, घोडागाडी असावी कदाचित किंवा नॉर्मल कोणती पण गाडी, तर इथे ती यूज करत होते. आणि हे जे सलग नारळाची जे झाडं आहेत तर त्या नारळांच्या झाडं आणि जो सूर्याचा मावळतीचा जो सूर्य आहे, मावळतीचा जो सूर्य तुम्हाला दिसतोय, हे जे काही वातावरण आणि हे जे काही दृश्य होतं ते खूप सुंदर होतं. खूप छान एक्सपिरियन्स आला. आणि हे जे काही लांबून दिसतोय तो नामदेव शास्त्रींचा तो बंगला आहे. म्हणजे जेव्हा कधी ते तिकडे येतात तर तिथे ते राहतात. आणि मी मस्त इथं गडाच्या आतमध्ये असं मी फिरत होते आणि सगळा गड मी आतून पाहिलं. हे सगळं काही आमचं बघून झाल्यावर आम्ही परत आमच्या घरी म्हणजे आमच्या गावाला चाललो होतो. आणि त्यावेळेस देखील हे ते जे दृश्य होतं की आजूबाजूला सगळा डोंगर आणि अशी मस्त झाडी आणि तो डांबरी रस्ता आणि समोरून जो काही मावळतीचा जो सूर्य आहे, ते वातावरण पण खरंच खूप छान वाटत होतं. दिवसभर खूप गावाला ऊन आहे, परंतु हे संध्याकाळच्या टायमिंगला जे आम्ही गेलो आणि हा जो काय आम्ही दर्शन घेतलं ते अविस्मरणीय राहील. बाय बाय.